आणि आता पाहूयात पॅरिस ऑलिम्पिकच्या बातम्या। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक। भारताचा स्पेनवर 2-1 अशा फरकाने दमदार विजय। टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारताला कांस्य पदक। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण आता 4 कांस्य पदकं। विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटचा मोठा निर्णय। मी हरले आणि कुस्ती जिंकली, विनेश फोगाटचं ट्विट। विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर सुद्धा रौप्य पदकाची आशा। रात्री 9 वाजेपर्यंत सीएसचा निर्णय येणार। विनेशच्या बाजूने निकाल लागला तर रौप्य पदक विभागून दिलं जाईल। विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास तर रौप्य पदक विजेता खेळाडूला मिळणाऱ्या सर्व सुविधा विनेश फोगाटला देखील मिळणार। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा। विनेश फोगाट, तुझा पराभव झाला नाही तर तो केला गेला आहे। आमच्यासाठी तू सदैव विजयीच असणार। विनेश फोगाटच्या निर्णयानंतर बजरंग पुनियाचं ट्विट। नीरज चोप्रा आज जेव्हलिन थ्रोच्या अंतिम सामन्यासाठी उतरणार। रात्री 11:55 नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी भाला फेकणार। संपूर्ण देशाच्या नजरा नीरजकडे। भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत पुरुष फ्रीस्टाईल रेसलिंगच्या सेमीफायनलमध्ये क्वार्टर फायनलमध्ये अल्बेनियाचा जेलिम खान याला 11-0 ने हरवलं। अमनची आज रात्री 9:15 जपानच्या खेळाडूसोबत सेमीफायनल। ऑलिम्पिक ब्रॉन्झ पदक विजेता स्वप्नील कुसरे मायदेशी परतला। पुणे विमानतळावर जंगी स्वागत। स्वप्नील कुसरेकडून दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आरती। कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसरेला चंद्रकांत पाटलांकडून गिफ्ट। गावातील मंदिर आणि जिम सरकारी योजना किंवा सीएसआर मधून बांधून देणार, चंद्रकांत पाटलांचा शब्द।